एखादा माणूस मेला, फार लोभी होता, प्रचंड लोभी, तो मेला आणि मेल्यानंतर त्याला जाऊन कानामध्ये सांगा तुला 1 कोटीची लॉटरी लागली, उठल का तू? त्याला आनंद होईल का? नाही, तो काही प्रतिक्रिया देणार नाही, कारण तो जागरूकच नाहीये. काही माणसं रात्रीची जागसूद झोपतात. जागसूद म्हणजे काय? ते झोपेत सुद्धा जागे असतात. आपण जागेपणी झोपेत असतो. एखाद्याला काय 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 नाही, कुठं काय, फार हुशार आपण, फार आपण मुखवटे घेऊन जगतो. म्हणजे आपण तो जो झोपेमध्ये ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस तुमची शरीर जागृत असतं, लक्षात ठेवा. तेव्हा तर स्वप्न पडतात ना तुम्हाला. परंतु बरेच लोक झोपेमध्ये बधीर होतात. बधीरपणा म्हणजे झोप नाही, ते सकाळी उठत तर काय रे, नाही लय कसं तरी उरायलंय, काय रात्रभर झोपून तुम्ही काय करत होते? तुम्ही जर झोपून तुम्हाला आराम होत नसेल तर तुम्ही झोपलेलेच नाहीये. सद्गुरू असं सांगता, माणसाला 3 ते 4 तासाची झोप पुरेशी आहे. माणसाला झोपच नको आहे. तुम्हाला काय हो, माणसाला आरामाची गरज आहे, झोपेची नाही. मला सांगा, इकडनं तुम्ही अन्न टाकलं तर तुमची अन्न नलिका लगेच काय होणार आहे? तिला चालूच होणार ना. मग तिचा जो कालावधी आहे पहिला 4 तासांचा, ती 4 तास तुम्हाला झोपून देणार नाही. जेव्हा तुमचं अन्न पचत नाही ना, तेव्हा तुम्हाला सतत स्वप्न पडत असतात. का बरं? कारण मेंदू विविध प्रकारच्या काल्पनिक चित्र रंगवून, चित्र दाखवून तुम्हाला जागा करतो. जसं एखादी आई त्या बाळाला जर सलाईन चालू असेल तर त्या बाळाला जागवत राहते. म्हणजे रात्री जर तुमचा आहार जर पचलेला नसेल, तुम्ही जर उशिरा जेवण केलं किंवा तुम्ही जास्त जड आहार घेतला, तर तो आहार जोपर्यंत जठरामधून लहान आतड्यामध्ये जात नाही, पूर्णपणे लहान आतड्यामधून पास होत नाही, तोपर्यंत मेंदू तुमच्या शरीराला झोपू देत नाही. आणि मग कारण त्याला ते सगळे रस, ते सगळं रक्त तिथे फिरवू नये, आणि म्हणून तो तुम्हाला सतत स्वप्न दाखवत राहा. तुम्ही रात्री एकदम शांत आहार घ्या, संध्याकाळी 7च्या आत जेवण करा आणि 9 वाजता झोपा. बघा बरं तुम्हाला स्वप्न पडतात का? तुम्ही काही प्रयत्न नाही केले तरी तुम्हाला 4 वाजता जाग येणार. ज्या लोकांना फार त्रास आहे ना, मानसिक त्रास, टेन्शन आहे, ते लोक खूप जेवतात, खूप खातात. का? एकदाच ते सुस्त पडलं का मेंदूचं सगळं रक्त त्या जठराकडे आणि आतड्यांक पळतं. मेंदू बिचारा पॅरालाइज होतो थोडा वेळ. तो म्हणतो आता इकडे काही लाईटच नाही, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, आरडाओरडा बंद झाला सगळा लाऊडस्पीकर. मेंदूला जेवढी एनर्जी जास्त मिळेल तेवढा मध्ये आरडाओरडा सगळे भोंगे चालू होता सगळे. याची एनर्जी कमी करा, मग ती जास्त खाऊन करा, मनोरंजन करून करा. त्याला औषधं द्या झोपेचे, त्याला तुम्ही दारू पाजा, त्याला तुम्ही नशेचे पदार्थ द्या, त्याला तुम्ही अजून कुठल्या तरी शारीरिक भोगामध्ये पाठवा, पण त्याला कुठेतरी व्यस्त करा मेंदूला, आणि मेंदू शांत करा रे बाबा एकदाचा. ही अवस्था आहे सगळ्यांची. म्हणजे आम्हाला मिळालेली चेतना आम्ही आणखीन काय करायचा प्रयत्न करतो? सुप्त करण्याचा प्रयत्न करतो. आपलं जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये जी चेतना आहे तिच्यासाठी शरीर आहे, तिच्यासाठी मन आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, जागरूकपणे ज्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे त्या सगळ्या कशा करताय आज? बेहोशीमध्ये करा. कुठेतरी सौंदर्य पाहिलं, कुठेतरी पैसा पाहिला, कुठेतरी प्रतिष्ठा पाहिली, कुठेतरी काहीतरी लोभ वाटला, आणि त्या लोभाच्या मागे, त्या पैशाच्या मागे, त्या सौंदर्याच्या मागे, नावाच्या मागे पळालो रे. काही खरं नाही. कधी कळलं? नंतर कळलं सगळं. आणि म्हणून सद्गुरू सांगता, प्रत्येक गोष्ट अगदी श्वास घेण्यापासून, श्वास आम्ही का घेतो? कारण त्या आमच्या इंद्रियांना काय देतं? ते शक्ती देतं. आणि म्हणून तो खोलवर घेतला पाहिजे रे. आहार करताना हे अन्न नाहीये, पूर्ण ब्रह्म आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज आव्हान होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जेवताना चालू राहता पा यज्ञ कर्म. याच आहुती कुठं चालली आहे? आहुती चालली रील मध्ये. कुठले मंत्र चालले? चेतना कुठे? चेतना रील मध्ये, आणि हा खायच्या रोल मध्ये. लक्षात घ्या, कागद तुमचा आहे, छपाई इकडची येणार आहे. धोचा काय होणार आहे? मा होणार आहे. लक्षात ठेवा. खातो अन्न आणि होतं विष. तब्येतच बरी नाही, राहीलच कशी? म्हणजे जागरूक नाही ना, खाताना जागरूक नाही सर आम्ही. काम तर लांबची गोष्ट आहे. आपली या हिता जो असे जागता, आपल्या हितासाठी जागाच नाहीये तो. मला सांगा, लोक सर पैसा कमवता भ्रष्टाचाराच्या मार्गाने आणि पोरग वाया जातं. अशा घटना तुम्हाला किती ठिकाणी पाहायला भेटले? म्हणजे सगळं जे काही गोळा केलं ज्याच्यासाठी, तोच नाही राहिला. कशासाठी केला होता अट्टहास? जागृत माणूस जे शरीराच्या पोषणासाठी गरजेचं आहे ते खातो. आपण चांगलं दिसणं गरजेचं आहे की चांगलं असणं गरजेचं आहे? तुम्हाला गंमत सांगू, जो माणूस आनंदी राहतो ना, तो कसाही दिसू द्या, सुंदर दिसतो खूप. हे बावळ्यांना कळतच नाही. त्यांना वाटतं आम्ही मेकअप केलं चांगलं दिसू. करा तुम्ही, प्रॉब्लेम तो नाहीये. परंतु त्यातून तुम्हाला साध्य काय होणार आहे? तो उतरणार आहे कधीतरी, पण असणं कधी उतरणार नाही. आपण दिसण्यावर जेवढा खर्च करतो तेवढा असण्यावर करतो का? जेवढी मेहनत आपण दिसण्यावर करतो तेवढी असण्यावर करतो का? आणि म्हणून दिसण्यामागे जो गेला, जो प्रदर्शनाच्या मागे गेला, तो दर्शनाला मुक्तो. हे लक्षात. दर्शन आत आहे आणि प्रदर्शन बाहेर आहे. प्रदर्शन शरीराचं आहे आणि दर्शन अंतकरणाचं आहे. तुम्हाला अंतकरण शुद्ध असलेला माणूस पाहिजे. म्हणून तर दरिद्री सुदामा भगवान श्रीकृष्णाच्या राज दरबारात जाऊ शकला, कारण दोघांचं अंतकरण काय आहे? सारखं आहे. आपण लोकांची किंमत पैशांमध्ये करतो, पदामध्ये करतो, पण तीच आपली बुद्धी आहे, तीच आपली अक्कल आहे, हेच अज्ञान आहे आपलं. माणसाची किंमत माणूस म्हणून झाली पाहिजे, पद पैसा प्रतिष्ठा म्हणून नाही. त्याचा आदर त्याच्यावर झाला पाहिजे, त्याच्यावर प्रेम त्याच्यामुळे झालं पाहिजे. ते चिरकाल टिकणार आहे. यालाच आत्मज्ञान असं म्हणतात. शरीर, मन आणि भावना जेव्हा एका ठिकाणी स्थिर होतात तेव्हा तुमचं चेतना तिथे जागृत होते. हे लक्षात ठेवा. ह्या तिघांना जर एक ठिकाणी आणायचं असेल तर तुम्हाला वर्तमान काळात जगावं लागेल. आता जे चाललंय त्याच्यामध्ये रमावं लागेल. आणि बघा,
माणसाला तेव्हाच आनंद होतो. आपण म्हणतो सर वेळ कसा गेला कळलाच नाही. मालक कोण आहे? तुमची चेतना. आणि खालीचे कर्मचारी कोण आहे? तुमचे शरीर आणि मन, त्याची इंद्रिय. ह्या दोघांना तुम्हाला तेव्हा नियंत्रणात आणता येईल, त्यांच्याकडून हवं ते करून घेता येईल जेव्हा तुमची चेतना काय असेल? जागृत असेल. तुम्ही जर जागरूकपणे जर सगळे जर जगायला लागलात आणि प्रत्येक वेळी तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे, तन मन धन अर्पून गोष्ट केली पाहिजे. तुम्ही ती गोष्ट जर तन मन धन अर्पून करायला लागले तर तिथे तुमची चेतना काय होणार? जागृत होणार. सामान्य माणसासाठी फार सोपा मार्ग आहे. जे करता आहात त्याच्यामध्ये बुडून जा, रमून जा. आणि हे रमणं म्हणजे ज्ञान आहे. तुम्ही जर अशा प्रकारे जीवन जगायला लागलात त्यालाच आत्मज्ञान असं म्हणतात. आत्मज्ञान म्हणजे ते एका असं आलं असं नाहीये. आत्मज्ञान हे प्रत्येक पावली घडत असतं. जसं एखादं झाड थोडं 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 वाढत असतं, तसं हे आत्मज्ञान देखील हळूहळू डेव्हलप होत असतं. मग ते असं डेव्हलप होणार की तुम्ही हे लक्षात ठेवायचं की शरीर मी नाहीये, मनही मी नाहीये, मी चेतना आहे. आणि मग माझ्या चेतनेसाठी जे चांगलं आहे, ते सत्य आहे, जे सुंदर आहे, तेच शिव आहे. जी गोष्ट रोग निर्माण करते ती तुमच्यासाठी चांगली असूच शकत नाही. जी तुमच्यामध्ये क्रोध निर्माण करते, विकार निर्माण करते, लोभ तयार करते, मोह तयार करते, राग निर्माण करते, ती गोष्ट चांगली कधीच असू शकत नाही. जी गोष्ट तुम्हाला शांत करते, तृप्त करते, तुम्हाला संवेदनशील बनवते, करुणावान बनवते, प्रेमळ बनवते, ती गोष्ट सत्य आहे, तीच सुंदर आहे. आणि तिच्यासोबत जगणं, वर्तमान काळात जगणं, भूतकाळ विसरणं, भविष्यकाळी विसरणं, याला म्हणायचं आत्मज्ञान. आणि ती चेतना निद्रिस्त असणं म्हणजे तुम्ही झोपलेले. मला सांगा, काही माणसं झोपेत चालतात ना? झोपेत चालतात, काय अडचण आहे? चालू द्या. काय अडचण एवढीच आहे का ते 3ऱ्या मजल्यावर आहे आणि ते सरळ चाललंय पुढे स्लॅबवरून, त्याला माहितीच नाही पुढे आपण जमिनीवर नाहीये. बरोबर आहे ना? ही समस्या आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल का ते झोपेत चालणारा माणूस तुमच्याबरोबर बोलतो सुद्धा. का हो सर, कुठे चाललेत? नाही, आलो बाथरूम मधून. अहो म्हणलं आपण 3ऱ्या मजल्यावर आहे. मग परत मागं वळले, झोपले. त्यांना सकाळी विचारलं का उठले होते का? ते म्हणजे कधी उठलो तुम्ही? तुम्ही शरीरावर फार भरोसा ठेवता हो. बऱ्याच वेळा लोक म्हणतात मी तुला पाहिलं होतं. अरे तुला भास झाला होता बाबा. हो, त्याच्यामुळे इंद्रियाच्या स्तरावर, शरीराच्या स्तरावर तुमचं जे जगणं आहे ना, ते तुम्हाला कधीही तृप्त करू शकत नाही. तुम्हाला जेवणाचा आनंद कधी मिळतो बघा. कधी कधी मी गमतीने म्हणत असतो, आज जेवणामध्ये काय चांगलं होतं? नाही, आज जेवण झाल्यानंतर पाणी फार गोड लागलं. हॅलो, याचा अर्थ काय? असं म्हणतात, शहाण्यांना एक बात मूर्खाला सारी रात सांगत बसा, त्याला काही कळत नाही. ते परत म्हणतं, सगळं रामायण झाल्यावर म्हणतं रामाची सीता कोण होती? आपण जीवनामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, आपलं चेतना जागृत आहे का? मग चेतना जागृत आहे कशावरून ओळखायची? की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेताय आणि तुमच्या काहीच लक्षात राहत नाहीये. तुम्ही एक ठिकाणी अडकत नाहीये. तुम्ही एखाद्या घटनेमध्ये अडकत नाहीये. सर, समजा एखादा व्यक्ती तुम्हाला भेटला आणि तुम्ही त्याच्याबरोबर खूप आनंदाने आहेत. तो निघून गेला तरी तुम्ही आनंदामध्येच आहे. तो निघून गेल्यावर तुम्हाला जर ओढ लागत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतले, आणि हे गुंतणं चुकीचं आहे. आणि गुंतण्याचं कारण आहे शरीर, आणि गुंतण्याचं कारण आहे मन. तुम्ही जर एखाद्याच्या शरीराबरोबर जर मिसळलात, त्याच्या शरीराला स्पर्श केला, त्याला आलिंगन केलं, संबंध तयार केले, ऋणानुबंध तयार होतात. आणि शरीर हे लाखो वर्षांची मेमरी जपून ठेवते. हे मेमरी कार्ड आहे, लक्षात ठेवा. मग ते त्याची आठवण काढतं. अलग लक्षामध्ये. आणि म्हणून शरीराच्या स्तरावर तुम्ही जागृत कधीच राहू शकत नाही. शरीराला कसं जागृत ठेवणार? आता हा फॅन बंद आहे, याला सांगा बरं, हे डायरेक्ट 4 वर चालू आहे. त्याच्यामध्ये जर लाईट असेल तर तो ऐकेल सगळं. लाईट नसेल तर का? एखादा माणूस मेला, फार लोभी होता, प्रचंड लोभी, तो मेला. आणि मेल्यानंतर त्याला जाऊन कानामध्ये सांगा तुला 1 कोटीची लॉटरी लागली. हो का? उठेल का तू? त्याला आनंद होईल का? नाही. तो काही प्रतिक्रिया देणार नाही, कारण तो जागरूकच नाहीये. त्याचं शरीर सुद्धा मृत झालं. म्हणजे शरीराच्या स्तरावर जागरूक राहणं म्हणजे प्रत्येक शरीराचं अंग तुमचं काय आहे? सजग आहे. बघा, काही माणसं रात्रीची जागसूद झोपतात. जागसूद म्हणजे काय? ते झोपेत सुद्धा जागे असतात. आपण जागेपणी झोपेला असतो. एखाद्याला काय
काय नाही, कुठं काय, फार हुशार आपण. हो, फार आपण मुखवटे घेऊन जगतो. म्हणजे आपण तो जो झोपेमध्ये ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस तुमची शरीर जागृत असतं, लक्षात ठेवा, तेव्हा तर स्वप्न पडतात तुम्हाला. परंतु बरेच लोक झोपेमध्ये बधीर होतात. बधीरपणा म्हणजे झोप नाही, ते सकाळी उठत तर काय रे, नाही लय कसं तरी उरायलंय, काय हे, रात्रभर झोपून तुम्ही काय करत होते? तुम्ही जर झोपून तुम्हाला आराम होत नसेल तर तुम्ही झोपलेलेच नाहीये. सद्गुरू असं सांगता, माणसाला 3 ते 4 तासाची झोप पुरेशी आहे. माणसाला झोपच नको आहे. तुम्हाला काय, हो, माणसाला आरामाची गरज आहे, झोपेची नाही. समजून घ्या, माणसाला झोपेची गरजच नाही आहे, माणसाला आरामाची गरज आहे. तुम्ही झोपून जर आराम मिळत नसेल ना, तुमची झोप कधीच नाही होणार. कधी कधी काही माणसांना विचारते, काय रे सकाळी आज लेट उठला? नाही, रात्री जरा लेट झोपलो होतो. तुझं काय मशीन आहे का, थंड होत नाही लवकर? रात्री लय गरम झालं होतं, मग आता उशिरा मशिनरी बंद केली म्हणून रात्री काय? मुळात तुम्हाला आराम करणंच कळलेलं नाहीये. तुम्हाला रात्री उशिरा झोपायचं आहे ना, जेवू नका त्या दिवशी. तुम्हाला रात्री उशीर होणार आहे ना, त्या दिवशी तुम्ही कुठलाही जड पदार्थ खाऊ नका. पातळ द्रव घ्या, दूध घ्या झोपताना. फार तर एकदा 8 वाजले, 9 वाजले, 8:30, 9 नंतर काहीच खाऊ नका. बघू बरं, सकाळी तुम्हाला काणीच जागेल, 3 तासामध्ये झोप येईल तुमची. म्हणजे इकडे मशिनरी चालू करून द्यायची, तिकडं म्हणायचं नाही लवकर शिफ्टच पूर्ण होत नाही. मला सांगा, इकडनं तुम्ही अन्न टाकलं तर तुमची अन्न नलिका लगेच काय होणार आहे? तिला चालूच होणं आहे ना. मग तिचा जो कालावधी आहे पहिला 4 तासांचा, तर ती 4 तास तुम्हाला झोपणं देणार नाही. जेव्हा तुमचं अन्न पचत नाही ना, तेव्हा तुम्हाला सतत स्वप्न पडत असतात. का बरं? कारण मेंदू विविध प्रकारच्या काल्पनिक चित्र रंगवून, चित्र दाखवून तुम्हाला जागा करतो. जसं एखादी आई त्या बाळाला जर सलाईन चालू असेल तर त्या बाळाला जागवत राहते. म्हणजे रात्री जर तुमचा आहार जर पचलेला नसेल, तुम्ही जर उशिरा जेवण केलं किंवा तुम्ही जास्त जड आहार घेतला, तर तो आहार जोपर्यंत जठरामधून लहान आतड्यामध्ये जात नाही, पूर्णपणे लहान आतड्यामधून पास होत नाही, तोपर्यंत मेंदू तुमच्या शरीराला झोपू देत नाही. आणि मग कारण त्याला ते सगळे रस, ते सगळं रक्त तिथे फिरवू नये, आणि म्हणून तो तुम्हाला सतत स्वप्न दाखवत राहतो. तुम्ही रात्री एकदम शांत आहार घ्या, संध्याकाळी 7च्या आत जेवण करा आणि 9 वाजता झोपा. बघा बरं, तुम्हाला स्वप्न पडतात का? तुम्ही काही प्रयत्न नाही केले तरी तुम्हाला 4 वाजता जाग येणार. एखादा पेशंट बघा, ज्यावेळेस खूप त्याचं क्रिटिकल कंडिशन असते त्यावेळेस एक जी ही असते ना सिस्टर, ती सतत त्या पेशंटला काय करत असते? जागं ठेवण्याचा प्रयत्न करत असते. का? कारण मेंदू जागा राहिला तरच ऑपरेशन करता येईल. मेंदू झोपल्यावर ऑपरेशन करता येत नाही. बघा, शरीराच्या स्तरावर एवढं बंधन आहे. म्हणजे आपण झोपल्यानंतर सर नुसते डोळे झाकणं म्हणजे झोप नाही आहे. डोळे उघडे ठेवले तरी तुम्ही आराम करू शकता. फक्त तुमच्यामध्ये आराम करण्याची काय पाहिजे? क्षमता पाहिजे. मला 5 मिनटं भेटले तरी मी आराम करू शकतो. का? कारण मध्ये ते जे शरीर आहे, जे मन आहे, ते तेवढं शांत अवस्थेमध्ये आहे. कळलं? आपलं सतत शरीर जरी आपलं शांत झालं तर आपलं मन सक्रिय होतं. हे शरीर नाही उठत, ही प्रकृती त्याला उठवते, हे लक्षात ठेवा. तर त्याने मला जागच येत नाही, तू येऊन देत नाही, तू व्यवस्था तशी करून ठेवतो. रात्री हा फुल टाईट आहे, सकाळी याला जाग आली तरी हा जागल का? नाही. याचं शरीर थकलेलं असेल. बऱ्याच वेळा माणसं म्हणतात, सर मी टूरला गेलो होतो, मी फिरायला गेलो होतो, मी काय रात्री सिनेमाला गेलो होतो. मग तुम्ही आनंदासाठी गेलात की दुःखासाठी गेलात? सर आनंदासाठी गेलात. मग तुम्ही तिकडून आल्यानंतर तुम्ही काय व्हायला पाहिजे? अजून पहिल्यापेक्षा जास्त फ्रेश आणि जास्त सक्रिय व्हायला पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडती डिश खाल्ली सर खूप मस्तपैकी, तुम्ही पॉवरफुल व्हायला पाहिजे. नाही म्हणते मला सुस्ती आली. तर तुला मस्ती यायला पाहिजे. डिझेल टाकल्यावर गाडीला मस्ती येते. तुझं कुठलं इंजिन आहे जे पेट्रोल टाकल्यावर सुस्त पडतं? म्हणजे तू पेट्रोलच्या जागेवर रॉकेल बसलेलं दिसतंय. हॅलो, तुम्ही सात्विक आहार घ्या, असा हरणासारखा माणूस उडतो. तुम्ही तामसिक आहार घ्या, आजगरासारखा सुस्त पडतो.
त्याला किती फटके मार, तेवढ्या जागेमध्ये खड्डा पडतो फक्त, बस पडेलच तसंच सुस्त. स्वतःहून आपण तामसिक आहार घेऊन शरीराला काय करतो, झोपवतो सर. ज्या लोकांना फार त्रास आहे ना, मानसिक त्रास, टेन्शन आहे, ते लोक खूप जेवतात, खूप खातात. का? एकदाच ते सुस्त पडलं का मेंदूचं सगळं रक्त त्या जठराकडे आतड्यांक पळतं, मेंदू बिचारा पॅरालाइज होतो थोडा वेळ. तो म्हणतो आता इकडे काही लाईटच नाही, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, आरडाओरडा बंद झाला सगळा लाऊडस्पीकरचा. मेंदूला जेवढी एनर्जी जास्त मिळेल तेवढा मध्ये आरडाओरडा सगळे भोंगे चालू होता सगळे. त्याची एनर्जी कमी करा, मग ती जास्त खाऊन करा, मनोरंजन करून करा, त्याला औषधं द्या झोपेचे, त्याला तुम्ही दारू पाजा, त्याला तुम्ही नशेचे पदार्थ द्या, त्याला तुम्ही अजून कुठल्या तरी शारीरिक भोगामध्ये पाठवा, पण त्याला कुठेतरी व्यस्त करा मेंदूला, आणि मेंदू शांत करा रे बाबा एकदाचा. ही अवस्था आहे सगळ्यांची. म्हणजे आम्हाला मिळालेली चेतना आम्ही आणखीन काय करायचा प्रयत्न करतो, सुप्त करण्याचा प्रयत्न करतो. जुन्या काळामध्ये ज्याला फितुरी करायला लावायची त्याला काय केलं जायचं, त्याचं मनोरंजन केलं जायचं ना. का बरं? कारण त्याच्यामध्ये देश स्वाभिमान जागृत नाही झाला पाहिजे, त्याच्यामध्ये फितुरी आणखीन काय झाली पाहिजे, भिनली पाहिजे. कळतं का तुम्हाला? मग हेच आपण शिकलं पाहिजे. आपलं जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये जी चेतना आहे तिच्यासाठी शरीर आहे, तिच्यासाठी मन आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, जागरूकपणे ज्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे त्या सगळ्या कशा करताय आज, बेहोशीमध्ये करता. ते हिंदीमध्ये गाणं आहे ना, बेखुदी में सनम उठ गए जो कदम आ गए कहाँ हम. सगळ्यांची हीच अवस्था आहे. आमचे सगळे कदम बेखुदीमध्ये चाललेले. बेखुदी म्हणजे तिथं खुद नाही आहे, स्वतः नाही आहे तिथे. कुठेतरी सौंदर्य पाहिलं, कुठेतरी पैसा पाहिला, कुठेतरी प्रतिष्ठा पाहिली, कुठेतरी काहीतरी लोभ वाटला, आणि त्या लोभाच्या मागे, त्या पैशाच्या मागे, त्या सौंदर्याच्या मागे, नावाच्या मागे पळालो रे. काही खरं नाही. कधी कळलं? नंतर कळलं सगळं, आहे का नाही? आणि म्हणून सद्गुरू सांगता, प्रत्येक गोष्ट, अगदी श्वास घेण्यापासून, श्वास आम्ही का घेतो, कारण त्या आमच्या इंद्रियांना काय देतं, ते शक्ती देतं. आणि म्हणून तो खोलवर घेतला पाहिजे रे. आहार करताना हे अन्न नाहीये, पूर्ण ब्रह्म आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज आव्हान होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जेवताना चालू राहतं आपलं, पा यज्ञ कर्म. याच आहुती कुठं चालली आहे, आहुती चालली रीलमध्ये. कुठले मंत्र चालले, चेतना कुठे, चेतना रीलमध्ये, आणि हा खायच्या रोलमध्ये. सर लक्षात घ्या, कागद तुमचा आहे, छपाई इकडची येणार आहे. हॅलो, धोचा काय होणार आहे, मा होणार आहे. लक्षात ठेवा. खातो अन्न आणि होतं विष, तब्येतच बरी नाही, राहीलच कशी? म्हणजे जागरूक नाही ना, खाताना जागरूक नाही सर आम्ही. काम तर लांबची गोष्ट आहे. बऱ्याच जणांना कानामध्ये ते हेडफोन टाकायचे आणि मग काम करते लोक. बघा तुम्ही, काय कामावर प्रेम करणारे हे, इकडे वेगळं चालू आणि इकडे वेगळं चालू आहे. कशाची ताळमेळ नाही. आणि मग जन्माला येतं ना यांच्या पोटी ते असं बिलिंदर येतं, ते यांची सगळी मस्ती काढीत जिरवीत असते. ते म्हणतात एकच बास, पुढचं नको. काही ते म्हणतात ते पण नको. मित्रांनो, आज आम्ही अज्ञानामध्ये जगतोय असं सद्गुरू सांगताय. अज्ञानामध्ये का जगतोय? कारण ज्ञान आम्हाला तेव्हा मिळतं आमची चेतना जागृत. तुम्ही जे काही कराल त्यावेळेस तुमचा आत्मा तिथं उपस्थित पाहिजे, जागरूक पाहिजे. तुमच्याकडनं कधीच चुकीच्या गोष्टी होणारच नाही. वेश्या असून सुद्धा चारित्र्यवान असू शकता, लक्षात घ्या. एक वेश्यालयातली एक जी मेंटर आहे तिची एक मुलाखत आहे. तिने फार सुंदर उदाहरण सांगितलं. एका वेश्येचं एका माणसावर प्रेम होतं. बघा, वेश्येचं प्रेम होतं. तर ज्या वेळेस त्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याची बायको आणि ते दोघं पण मरणार होते काही वेळानंतर, त्यांनी फोन केला तिला. धावत पळत ती हॉस्पिटलमध्ये आली आणि त्याने त्याचं बाळ तिच्याकडे दिलं. त्याला कुणीच नव्हतं, नातेवाईक वगैरे कुणी नव्हतं, अनाथ होता तो सुद्धा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या वेश्येने ते बाळ त्याला शिक्षण देण्यासाठी, त्याला मोठं करण्यासाठी अख्खं आयुष्य वेचलं.
आणि त्या मुलाला तिने कर्तबगार बनवलं. त्या मुलासाठी जगली ती. तुम्ही काय व्यवसाय करता, तो चांगला आहे, समाजामध्ये घाणेरडा आहे, ह्याला काही महत्व नाही. तुमचा आत्मा जागृत आहे का, ह्याला महत्व आहे. सज्जन माणसं असं नाही करणार, करतील. तेव्हा आपण दुसऱ्याचं मूल्यमापन करण्या एवढे तर मोठे नाही आहे. तेव्हा आपल्या मापात राहिलं पाहिजे आपण. सद्गुरू आम्हाला ते सांगताय का आमच्याकडे जे ज्ञान आहे ना सर, फार तोकलं आहे हो. आमच्याकडे काहीच नाही आहे. उलट आमच्याकडे काहीच नाही आहे हे तरी स्वीकारा. लोक हे स्वीकारायला तयार नाही सर. लोक अज्ञान आपलं स्वीकारायला तयारच नाही. मी कमी आहे, कमीपणा कोणीच घ्यायला तयार नाही, आणि म्हणून त्याच्याकडे जास्त येत नाही. समजा एखादा व्यक्ती अन्नछत्र उघडतोय आणि तिथं उभा आहे, आणि तो तुम्हाला जेवण करण्यासाठी बोलवतोय, आणि तुम्ही सकाळपासून उपवाशी आहे, आणि तुम्हाला गरज आहे, पण तुम्हाला फार घमंड आहे, अहंकार आहे. तुम्हाला विचारलं का हो जेवण, नाही आपलं झालेलं आहे, आणि गेला तर आज पुढे. आपण कुठे जेवायचं असं अन्नछत्रामध्ये, आणि पुढे गेला त्याला कुठे हॉटेलच नाही भेटलं, मेलं उपाशी त्या दिवशी. मग ते म्हणतो अरे चांगलं म्हणत होतं, ते खायला पाहिजे होतं, देवाचा प्रसाद होता. आता कळतो तुला भाई. आपुलिया हिता जो असे जागता, आपलं हितासाठी जागाच नाही आहे तो. मला सांगा, लोक सर पैसा कमवता भ्रष्टाचाराच्या मार्गाने आणि पोरगं वाया जातं. अशा घटना तुम्हाला किती ठिकाणी पाहायला भेटले. म्हणजे सगळं जे काही गोळा केलं ज्याच्यासाठी, तोच नाही राहिला. कशासाठी केला होता अट्टहास? सर माणसाच्या जीवनामध्ये आनंद महत्वाचा आहे का पैसा महत्वाचा आहे? पोषण महत्वाचं आहे की जिभेची चव महत्वाची आहे? काय महत्वाचं आहे? पोषण. मग तुम्ही जो आहार खाल, त्या आहाराविषयी तुम्ही जागरूक व्हाल. त्यावेळेस तुम्ही काय खाल? जे तुमच्या शरीराला काय देतं? ताजगी देतं, ऊर्जा देतं. जे तुमच्या शरीराला सुस्त पाडतं ते खाल का तुम्ही? नाही, माझ्या जिभेला फार भारी लागतं सर, मला फार आवडतं. तुला काय आवडतं ते नको सांगू, तू लोकांना आवडतो का ते पहा. म्हणून जागृत माणूस जे शरीराच्या पोषणासाठी गरजेचं आहे ते खातो. आपण चांगलं दिसणं गरजेचं आहे की चांगलं असणं गरजेचं आहे? तुम्हाला गंमत सांगू, जो माणूस आनंदी राहतो ना, तो कसाही दिसू द्या, सुंदर दिसतो खूप. हे बावळ्यांना कळतच नाही. त्यांना वाटतं आम्ही मेकअप केलं चांगली दिसू. करा तुम्ही, प्रॉब्लेम तो नाही आहे, परंतु त्यातून तुम्हाला साध्य काय होणार आहे? तो उतरणार आहे कधीतरी, पण असणं कधी उतरणार नाही सर. आपण दिसण्यावर जेवढा खर्च करतो तेवढा असण्यावर करतो का? जेवढी मेहनत आपण दिसण्यावर करतो तेवढी असण्यावर करतो का? आणि म्हणून दिसण्यामागे जो गेला, जो प्रदर्शनाच्या मागे गेला, तो दर्शनाला मुकतो. हे लक्षात ठेवा. दर्शन आत आहे आणि प्रदर्शन बाहेर आहे. प्रदर्शन शरीराचं आहे आणि दर्शन अंतकरणाचं आहे. तुम्हाला अंतकरण शुद्ध असलेला माणूस पाहिजे. म्हणून तर दरिद्री सुदामा भगवान श्रीकृष्णाच्या राजदरबारात जाऊ शकला, कारण दोघांचं अंतकरण काय आहे? सारखं आहे. आपल्याला फार विशेष वाटतं सर का? आपल्याला फार विशेष वाटतं योगी, अरे मुख्यमंत्री आणि त्याची बहीण साधं छोटीशी टपरी हॉटेलची. मोदी एवढा मोठा 150 करोडच्या जनतेचा प्रधानमंत्री देशाचा, तोही 2-2, 3-3 टर्म लागोपाठ, आणि त्याचे भाऊ अजूनही सामान्य बिझनेस करताय, सामान्य जीवन जगताय. हे आपल्याला आश्चर्य वाटतं, त्यांना नाही वाटत. त्याचं त्यांच्यासाठी ती सोपी गोष्ट आहे. आपण लोकांची किंमत पैशांमध्ये करतो, पदामध्ये करतो, कारण तीच आपली बुद्धी आहे, तीच आपली अक्कल आहे, हेच अज्ञान आहे आपलं. माणसाची किंमत माणूस म्हणून झाली पाहिजे, पद पैसा प्रतिष्ठा म्हणून नाही. त्याचा आदर त्याच्यावर झाला पाहिजे, त्याच्यावर प्रेम त्याच्यामुळे झालं पाहिजे. ते चिरकाल टिकणार आहे. यालाच आत्मज्ञान असं म्हणतात. आत्मज्ञान म्हणजे जिथे तुमचं हँड, हेड आणि हार्ट एकाच ठिकाणी स्थिर होतं. तुमचे हात, तुमचं डोकं आणि तुमचं हृदय, शरीर, मन आणि भावना जेव्हा एका ठिकाणी स्थिर होतात तेव्हा तुमचं चेतना तिथे जागृत होते. हे लक्षात ठेवा. ह्या तिघांना जर एक ठिकाणी आणायचं असेल तर तुम्हाला वर्तमान काळात जगावं लागेल. आत्ता जे चाललंय त्याच्यामध्ये रमावं लागेल. आणि बघा, माणसाला तेव्हाच आनंद होतो. आपण म्हणतो सर वेळ कसा गेला कळलाच नाही. तुम्ही सकाळी म्हटले ना की कसा वेळ निघून जातो, 2 दिवस कसे गेले. सकाळी आतमध्ये आलो ट्रेनिंगला आणि संध्याकाळ बाहेर आलो तर अरे का अंधार. 1 तासामध्ये बाहेर आलो तर दुपार झाली, आणि दुसऱ्या तासाला बाहेर आलो तर अंधार झाला.
हे काय प्रकार आहे? यालाच आनंद असं म्हणतात. आनंद म्हणजे कालाचा महाकाल, जो कालाचा काय करतो? नाश करतो. जो वेळेला काय करतो? नष्ट करतो. तो महाकाल, त्याला शिव असं म्हटलेलं आहे. उज्जैनला आहे ना? तो उज्जैनला नाही आहे, तो तुमच्या माझ्याजवळ आहे. कधी जातो तो? जेव्हा तुम्ही आनंदामध्ये असता, जेव्हा तुमची चेतना जागृत असते. जेव्हा मालक असतो ना, तेव्हा कर्मचारी डोकं चालवत नाही, तेव्हा सुपरवायझर डोकं चालवत नाही. तो पहिलं नाही, मालकाला विचारून घेऊ दे. मालक कोण आहे? तुमची चेतना. आणि खालीचे कर्मचारी कोण आहे? तुमचे शरीर आणि मन, त्याची इंद्रिय. ह्या दोघांना तुम्हाला तेव्हा नियंत्रणात आणता येईल आणि त्यांच्याकडून हवं ते करून घेता येईल जेव्हा तुमची चेतना काय असेल? जागृत असेल. मग तुम्ही म्हणाल सर आमची चेतना जागृत का नाही आहे? कारण लहानपणापासून आत्तापर्यंत आम्हाला जे संस्कार झाले, आमच्यामध्ये जे वळण लागलं, आम्हाला जे आचरण मिळालं, आम्हाला जे वातावरण मिळालं, हे सगळं भौतिक मिळालं. पैशाला महत्त्व देणारं, प्रतिष्ठेला महत्त्व देणारं, पदाला महत्त्व देणारं, नात्यांना महत्त्व देणारं, अशा प्रकारच्या आभासी जीवनामध्ये आम्ही जगलो. आणि म्हणून आम्हाला अज्ञानाची सवय लागली. म्हणून आम्ही जास्तीत जास्त अजाणतेपणाने, अज्ञानपणाने जगतो. आणि म्हणून तुम्ही जर जागरूकपणे जर सगळे जर जगायला लागलात आणि प्रत्येक वेळी तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे, तन मन धन अर्पून गोष्ट केली पाहिजे. तुम्ही ती गोष्ट जर तन मन धन अर्पून करायला लागले तर तिथे तुमची चेतना काय होणार? जागृत होणार. मला काय हे विसरून जा, मी विसरून जा, मला काय हे विसरून जा आणि फक्त ती क्रिया बना. देव पहावया गेलो देवाची होनी ठेलो. काम करायला गेलो आणि कामच झालो, हा आनंद आहे. सामान्य माणसासाठी फार सोपा मार्ग आहे. जे करता आहात त्याच्यामध्ये बुडून जा, रमून जा. आणि हे रमणं म्हणजे ज्ञान आहे. आणि तुम्ही जर अशा प्रकारे जीवन जगायला लागलात तर यालाच आत्मज्ञान असं म्हणतात. आत्मज्ञान म्हणजे ते एका असं आलं असं नाही आहे. आत्मज्ञान हे प्रत्येक पावलोपावली घडत असतं. जसं एखादं झाड थोडं 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 वाढत असतं, तसं हे आत्मज्ञान देखील हळूहळू हळूहळू डेव्हलप होत असतं. मग ते असं डेव्हलप होणार की तुम्ही हे लक्षात ठेवायचं की शरीर मी नाही आहे, मनही मी नाही आहे, मी चेतना आहे. आणि मग माझ्या चेतनेसाठी जे चांगलं आहे, ते सत्य आहे, जे सुंदर आहे, तेच शिव आहे. बरोबर आहे? हो. जी गोष्ट रोग निर्माण करते ती तुमच्यासाठी चांगली असूच शकत नाही. जी तुमच्यामध्ये क्रोध निर्माण करते, विकार निर्माण करते, लोभ तयार करते, मोह तयार करते, राग निर्माण करते, ती गोष्ट चांगली कधीच असू शकत नाही. जी गोष्ट तुम्हाला शांत करते, तृप्त करते, तुम्हाला संवेदनशील बनवते, करुणावान बनवते, प्रेमळ बनवते, ती गोष्ट सत्य आहे, तीच सुंदर आहे. आणि तिच्यासोबत जगणं, वर्तमान काळात जगणं, भूतकाळ विसरणं, भविष्यकाळी विसरणं, याला म्हणायचं आत्मज्ञान. आणि ह्याच्यासोबत जर जीवन जगलं तर आमचं जीवन स्वर्गाहुनी सुंदर बनेल. धन्यवाद.